काय साहेब, सुंदर कोल्हापूर आपलं केव्हा होणार? त्या नवीन वर्षात बघा 2025 आता तो परवा दिवशीपासून चालू होईल. काय माझं म्हणणं आहे काय, सुंदर कोल्हापूर व्हायला खरं तुला शासकीय अधिकारी स्ट्रॉंग पाहिजे. तुला सांगतो त्याला लोकप्रतिनिधी साथ पाहिजे आणि जनता पण त्याला त्याने साथ दिली पाहिजे. शासकीय अधिकारी म्हणजे कोण? आयुक्त, कलेक्टर आणि एस पी, तीच करतं महापालिका. त्यांनी जर स्ट्रॉंग राहिलं, कायद्याचं कठोर पालन केलं आणि लोकप्रतिनिधी त्याच्यामध्ये इंटरफेअर करता कामा नाही. सगळ्यात महत्त्वाचं कारण काय म्हणजे लोकप्रतिनिधी स्वतःच्या मतासाठी की इंटरफेअर करून त्या लोकांना कामं करून देत नाहीत, असं माझं सरळ आरोप आहे. माझं म्हणा तिन्ही पण आपल्या कायद्याचं योग्य चांगलं पालन केलं तर सुंदर कोल्हापूर होणार का नाही? जनता नुसती ओरडत्या, जनतेला नुसती सुंदर कोल्हापूर मग किती साथ देत्या सांग? गाड्या कुठं पण लावायच्या, पार्किंग नियोजन, मंडई, फेरीवाली, त्यांचं नियोजन करा. महापालिकाला सांगायला गेले की नाही, महापालिकामध्ये आमच्याकडे मनुष्यबळ नाही. पोलिसांनी सांगायला गेलं हे आमचं काम नाही, तुमच्या महापालिकेचं काम आहे. ट्रॉफिकला सांगायला का आपापली थोडी कामं करतात, हात सगळी वर करतात. मग कसं सुंदर कोल्हापूर होईल? ते म्हणत नाही साहेब, खरं कोल्हापूरमध्ये आपल्या मंत्री वगैरे आहेत की भरपूर? ते त्यांच्यासाठी आहेत रे मंत्री. ते मंत्री आल्यानंतर की नाही, मंत्री नेते बी ते आल्यानंतर लगेच सगळे ट्रॉफिक बिपिक महापालिका टापटूप करून बघतीच नवं कसं. त्यांच्यासाठी देश आहे, जनतेसाठी देश नाही आहे. योखड्या या लोकांसाठी पदार्थ तो चांगला वापर ती करते, जनतेसाठी करत नाही. माझ्या म्हणण्यात येतो का आता तू बघितलं की ती येणार म्हणल्या कसं लागते, शिस्त लागते. इथं टायमाला शिस्त आहे कोण नाही. जनता पण तेवढा ऐकते आणि ते लोकांना जनता पॉर आहे, गरिबाला पॉर नाही आहे, असं माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे काय बोलायचं, या सगळ्या लोकांनी साथ दिली तर सुंदर कोल्हापूर होणार आहे. नाहीतर आयुष्य आपण वळडतच जायचं आहे. बोलणाऱ्याचं तोड दिसते बाळ. आई अंबाबाई या नवीन वर्षाला चांगली बुद्धी दे सर्वांना, हीच माझी तुला मनापासून प्रार्थना आहे. आता बघितलंच नवं 15 फूट हे पर्यटन येऊन गेली म्हणतात. मग आज पर्यटन याला देवस्थानला 2 पैसे मिळते का? देवस्थान म्हणजे शासन काय नाही, सुलभ सुचवले आहेत का तिथं? बघ 4 दरवाजाला 4 कमीत कमी आज माणसं नावं ठेवत जातात. मग काय करते ती पैसा? तुम्हाला साड्या बिड्या ठेवून असा काय तिथे, पेढे ठेवून असा तिथे काय सांगते आहे? आई अंबाबाई बघून घेईल, माझं एवढंच मत आहे. आणि चांगली बुद्धी दे सर्वांना. आणि सुंदर माझं कोल्हापूर, शाहूनगरी माझी शिवगिरी. आज शाहू महाराजांनी आपल्या देशात नाव केले, अभिमान वाटते त्या ह्याच्यामध्ये आपला जन्म झाला. तसं आई अंबाबाई यांना चांगली बुद्धी दे, एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि सर्वांनी मिळून केले तर ते सुंदर होणार नाही, तर होणार नाही. कसं काय?